महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या जमातीच्या आणि ओबीसींच्या विद्यार्थ्यांवर परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीमध्ये जाचक अटी लादलेल्या आहेत आणि त्या ज्या अटी आहेत त्या अत्यंत विद्यार्थ्यांवर लादलेल्या अटी अत्यंत अन्यायकारक आहे। मूळतः त्यांनी 75% जी अट लावलेली आहे ती अत्यंत जाचक आहे। त्याचबरोबर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन करता 30 लाख तसेच PhD करता 40 लाख देण्याची घोषणा केलेली आहे, ती पण अत्यंत जाचक आहे। आणि त्याचबरोबर एका कुटुंबातील एका विद्यार्थ्याने जर परदेशी शिक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्याला दुसरा लाभ देता येणार नाही। आणि त्याचबरोबर एकदा म्हणजे तुम्ही PG केलं असेल तर PhD करता येणार नाही। अशा प्रकारच्या जाचक अटी महाराष्ट्र शासनाने हेतुपुरस्सर लादलेले आहेत। मुळात हे जे निर्णय घेण्यात आलेले आहेत हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर घेण्यात आलेले आहेत आणि याचा धोरणाशी दूरपर्यंत संबंध नाही। धोरणामध्ये अशा कोणत्याच अटी लादलेल्या गेल्या नाही आहेत, तरी महाराष्ट्र शासनाने ह्या अटी लादून एक प्रकारे अनुसूचित जाती जमाती आणि OBC विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे। पुढचं नियोजन कसं? हे आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणात व्यापक होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाची आम्ही कॉलिंग केलेली आहे आणि केवळ नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील औरंगाबाद असो, पुणे असो किंवा मुंबई असो या सर्व ठिकाणी विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत, कारण त्यांच्यावर कुठेतरी हा मोठ्या प्रमाणात अन्याय शासन आणि प्रशासनाने विद्यमान सरकारने केलेला आहे। म्हणून सगळीकडे आंदोलनाची धग पोचलेली आहे आणि ते आंदोलन प्रत्येक ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढत आहोत। आम्ही नुकतेच 4 दिवसाअगोदर आम्ही उच्च न्यायालयामध्ये या संबंधित सर्व विरोधी नियमाच्या विरोधात आम्ही PIL टाकलेली आहे। राजीव खोब्रागडे यांच्या नावाने PIL दाखल केलेली आहे। माझं नाव उल्का खोब्रागडे आहे। मी इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे। मी 2021 पासून प्रयत्न करते की मला एका उच्च संस्थेमध्ये ॲडमिशन भेटावी माझ्या मास्टर्ससाठी आणि शेवटी 3 वर्षानंतर जेव्हा मला हे भेटलं आहे तेव्हा शासन आमच्यावर अन्याय करतो आहे, आम्हाला वंचित करतो आहे त्याच्या या सगळ्या अटींमुळे। माझ्या आईबाबांचं उत्पन्न इतकं नाही आहे की आम्ही लोन घेऊ शकतो। मी लोनसाठी पण ट्राय केले आहेत, पण सगळे विचारतात तुमचे आईबाबा काय करतात, तुमच्या आईबाबांचं उत्पन्न इतकं नसल्यामुळे आम्ही तुम्हाला लोन देऊ शकत नाही। जर हे फक्त आम्हाला 30 लाखच देत असेल, मी माझ्या युनिव्हर्सिटीची 55 लाखची फक्त ट्युशन फीज स्वतः कशी भरणार? लिव्हिंग एक्सपेन्सेस, जाण्याचा खर्च, IELTSचा खर्च, एक्झामचा खर्च तो कसा करणार आम्ही? आणि हे काही 200-300 रुपयाची गोष्ट नसते, ही लाखोंमध्ये असते। आमच्या सरकारकडून इतक्या अटके लावल्या आहेत। 75% जी अट आहे 10वी ते PGपर्यंत ते सगळं हटवावं। 30 लाखांत आम्हाला 30 लाख नको आहे, 40 लाख नको आहे आम्हाला। जसं तुम्ही आमच्या OBC बांधवांसाठी सगळं पूर्ण देत आहात, निर्वाता भत्ता आणि ट्युशन फी, ती पण आम्हाला तीच हवी आहे। आणि तुम्ही 75 क्रायटेरियाचा 55 क्रायटेरिया करावा। अजून 2-3 मुद्दे आहेत जे ऑलरेडी सरांनी सांगितले आहेत, तर इतक्या सगळ्या अटी तुम्ही आपल्या मागे घ्याव्या हीच आमची विनंती आहे।